यमुनेच्या तीराला मारला हरी काना अरे दूध घ्या दूध, अरे दूध घ्या ना बाबा दूध. काय श्रीमंत लोक सकाळी सकाळी इतके झोपून राहतात की कधी हे श्रीमंत लोक कधी उठतच नाही. पण काय हो पहाटेची वेळ आहे, गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये सकाळी सकाळी उठण्यामध्ये बाई बाईसाहेब दूध घ्या दूध. काही नाही दूध घेऊन आलोय. सकाळी सकाळी तुम्हाला उठवायला त्रास झाला ना, नाक त्रास झाला तुम्हाला झाला नाही रे, तुला तुझ्या लवकर येण्यामुळे ना आमच्या सगळ्यांना लवकर त्याची सवय झाली पाहिजे. तसं नाही काय सकाळी सकाळी माणूस घाट झोपेत राहतो ना, साखर झोपेत राहतो ना, सकाळी उठायला माणसाला त्रास होतो म्हणूनच. तू काही काळजी करू नको, साहेब तिथे उठले. बेकारच झाला जी, आमच्या नशिबात साहेब पण उठले. आणि गुड्डू तो इतका लवकर नाही उठायचा, तो अजून झोपूनच आहे. झोपूनच आहे मग काय, मग बेकारच झाला जी. आता काय बेकार झालं? आता बेकार झाला म्हणजे बघा गुलाबी थंडी आहे, सकाळी सकाळी माणूस चांगला गाठ झोपेत राहतो आणि त्यात आम्ही दूधवाले येतो, तुम्हाला उठवतो, नाहीतर आमच्या नशिबात दूधच दूध आहे. हा मोजून चाललाय ना, नेहमीचा विश्वास आहे ना आपला. पण बाईसाहेब बेकारच झाला की. आता काय बेकार झाला? बेकार झालं म्हणजे कसं सकाळी सकाळी काय तसं ते रे, एकच एक गोष्ट किती बोलायची दाम. आणि हो आता तू जाऊ नकोस, साहेबासाठी चहा ठेवते ना, तू पण चहा घे. नाही नाही ताईसाहेब मलाही जायचं आहे. हो तिकडे माझे 4-5 लोक वाट पाहत आहेत ना, त्यांना दूध अरे अरे आई, बाहेर कोण गारवरच सुटलंय ना, अशा वेळेस तू जा थांब तिथे. मी पटकन चहा करते, साहेबासाठी चहा करते, तू पण घे थोडासा. आले जाऊ नकोस. नाही 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 लवकर चहा घेऊया. अरे वा 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 दामू, बऱ्याच दिवसांनी भेट झाली. तर बस. बेकारच झाला जी. अरे यात काय बेकार झाला आता? सकाळी सकाळी उठवलं तर तुम्हाला गाठ थंडी आहे. अरे काय रे बाबा, माझी उठायची वेळच आहे, पण तुझे माझे भाई हे भेट होत नाही तेवढाच आहे. बरं झालं तू आलास. बरं तुझे दुधाचे पैसे किती झाले? राहू द्या ना साहेब, नंतर द्याल किंवा तरी. अरे नाही नाही, नंतर भेट होत नाही. किती झाले ते सांग आधी. काय साहेब, अरे सांगशील आता. 800 रुपये द्या. 800 रुपये. बर शारदा, अरे माझ्या त्या पाकिट मधून 800 रुपये दे बरं. बर आणखी काय म्हणतो तुझा दुधाचा व्यवसाय? आधी मस्त जोरात चालू आहे व्यवसाय चालला. काय आलं साहेब पेपर मध्ये काय आलं? अरे काय त्याच त्या बातम्या आहेत. नवीन असं काही नाही. बेकार झालं की बेकार झालं काय म्हणतो मला तेच कळलं नाही आजपर्यंत. प्रत्येक गोष्टीवर बेकार. अरे तू उठलास का? बर 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 बरं, आईला चहा ठेवायला सांगा. अरे बाबा चहाच बनवत आहे. हो का? बेकारच झालं की. बेकारच झालं म्हणजे कसं चहा वगैरे घ्यावं लागतं ना, म्हणून म्हटलं. तुम्हाला नाही करायचं ते. बरं हे तुझे पैसे घ्या. अरे वा गुड्डू गुड्डू. तू कोणत्या वर्गात आहेस? मी आता 3रीत आहे. हा, कोणत्या शाळेत शिकतोस? मी तेजस्विनी विद्या मंदिर. अरे वा 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 वा. पण मला सांग, तुला मास्तर शिकवतो की मॅडम? मला मास्तर आणि मॅडम नाही शिकवत, मला टीचर शिकवते. अरे बेकारच झाला की. माझं ते जरा वेगळा होता. काका आता तुम्ही खूप प्रश्न विचारले मला, मी त्याच्या खरं खरं उत्तर दिले. आता मी तुम्हाला प्रश्न विचारीन, तुम्हाला त्याचे खरं खरं उत्तर द्यायचे. दे ना, विचार विचार. मी खरं खरं उत्तर देणार. उत्तर द्या. हो विचार. तुम्ही दुधात पाणी मिसळता की पाण्यात दूध? आता यापुढे प्रश्न नको विचारू रे बाबा. आहे की नाही हुशार? गोड आहे गोड आहे.
मम्मीला सांग चहा झाला का बघ बरं. तुला पण जायचंय. आई गं. बरं बाबू हल्ली कीर्तनाला पण जातोस असं ऐकलंय. हो कीर्तनाला गातो मी. तुम्हाला माहित आहे का माझ्या शेजारी तो गोपाल असतो ना इतका सुंदर गातो तो. काय गोड आवाज आहे त्याचा. खूप सुंदर आहे. अरे वा. अरे मी काय म्हणतो घेऊन आमच्याकडे पण नाही का. हो मी काय म्हणते रामू चहा तर घेतो आधी. काय झालं बेकारात झाल्याची रामू चहा बेकार नाही ना झाला. आणि तू काय बोलत होतास त्या भजनाबद्दल. म्हणजे काही मला सांगू काय माझ्या घरा शेजारी आहे ना माझा गोपाल. आमच्या घरा शेजारीला तू काय सुंदर गातो. रात्री भजन होतं म्हणून तर मला थोडासा उशीर झाला. मी म्हणत होतो ना काल मंदिरात कोणीतरी छान गात होतं. हा दिसला होता तिथे. मी सांगितलं पण हिला अरे कधी घेऊन ये त्याला. हो ना मी काय म्हणतो अरे आम्हाला आवडेल ना ऐकायला गाणं. हो म्हणजे तो भजन म्हणतो ना आणि मला तर फार आवडतात ते भजन. पण ह्या रोजच्या कामापैकी ते जाणच होते मंदिरामध्ये. आणि आज ते म्हणते गजानन माऊलीचं प्रगट दिन. मला सकाळीच जायचं म्हणून तयारी आहे. पण आता या घरच्या कामामुळे यांचं सगळं आटोपलं की जाते मग. हो या शुभ प्रसंगी आहे ना मी उशीर आवत नाही. त्याला आता बोलावूनच घेऊन येतो. आता अरे काय सोबत घेऊन फिरतोय की काय. सोबत काय तो माझ्या सोबतच आला होता इथे. अरे बाबा बाहेर काय यांनी सांगितलं की तुम्ही खूप सुंदर आणि मी काल येताना तिथून येताना तुमचा आवाज ऐकला बरं का. तुम्ही ऐकलं. हो खूपच छान गाता. लहान असताना माझे आजोबा मला हजर घेऊन जायचे. अच्छा त्याच्यामुळे मला हजर म्हणायची सवयच लागली मला. आमच्यासाठी म्हणाले एखादं आज गजानन माऊलीचं प्रगट दिन नाही का. तुमच्यासाठी म्हणायचं म्हणा ना. मग कसं छान वाटेल.
आज ना तुमच्या गाड्या वेळानं साक्षात विठ्ठल माऊलीचे दर्शन घ्यायला बघायचे. बरं जाता जाता आमच्या त्या याचं प्रश्नाचं उत्तर द्या ना. नाही खरंच काय गोड आवाज होता. बरं वाटलं ऐकताना. असं वाटत होतं आपण पंढरपुरातच आहोत की काय. खरंच आजचा दिवस फार जायचा मला. हो मग काय येतील रे. मॉर्निंग वॉकला केली असते. चला मी काय म्हणते आपण ते कामं टाकू. चल अरे काकाची वाट बघत बसलास का. वाटच अभ्यास करून घे बेटा. काकाशिवाय काय आणलंय तुझं. कोणी अभ्यास घेत नाही. चल लवकर चल. काका येते बाई. असू दे ना त्याला. भेटली कोणीतरी. मला आंघोळीत पाणी टाकायचं. याचं वाटतं की तुमचं. अरे मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बरोबर पाणी टाकलेच तुम्ही चाकरी आले. हो मी गेलो आणि काय म्हणते त्याची परीक्षांना फार तोंडावर आहे. अच्छा. आणि तुम्हाला माहिती आहे घरच्या कामातून मला वेळच मिळत नाही. कधी अभ्यास किंवा समजतच नाही. याचं ना जरा इतिहास लक्षात थोडीशी रिव्हिजन घ्या ना. आणि हो गणित असं ना पुन्हा कुठे कुठे अडकतो. भागाकार गुणाकार सगळं जमतं त्याला तरी उत्तर देतं सगळं. माहिती तू अजिबात काळजी करतो. असा अभ्यास घेतो ना की पुढच्या वर्षी टॉपला आला म्हणून समजून जा. बस झालं. व्यवस्थित पास व्हावा माझं एवढंच. ठीक आहे ठीक आहे चल अभ्यास कर. आले आणि काका सगळं तसंच कर. काका आले हो आले आले. माझा बर्थडे खूप जवळ आला. तुम्ही माझ्यासाठी नवीन कपडे आणाल. काय नवीन कपडे. तुझ्यासाठी नवीन कपडे. गुड्डू तुझ्यासाठी खरंच ड्रेस घेतला असता रे. पण तुला माहिती आहे ना अजूनही मला नोकरी लागली नाही. पण एक दिवस जेव्हा मला नोकरी मिळेल ना तेव्हा माझ्या गुड्डूसाठी मी स्वतः ड्रेस घेईन. मग कसं काका तुम्ही माझ्यासाठी गाणं म्हणू शकता. गाणं. आता वहिनी काय बोलली. आपण दोघांनी मिळून अभ्यास करायचा. नाही तुम्ही गाणं म्हणा. अरे गुड्डू वहिनीने जर ऐकलं तर मग ती मला रागवेल ना की मला म्हणेल की तुम्ही गुड्डूचा अभ्यास घेते की गाणं शिकवताय म्हणून. तुम्ही अंजली ताईसाठी गाणं म्हणता का. हो. गप्पा बाईस. आणि वहिनीला जर अंजली बद्दल कळलं ना तर माझी कंप्लीट वाट लागेल. बरं बाबा मी माझ्या लाडक्या गुड्डूसाठी आता गाणं. ठीक आहे. पण हा एक गोष्ट लक्षात ठेव. मला तुला ना खूप मोठं ऑफिस लोकांना बघायचं. माझं स्वतःची पूर्ण नसेल तरच मी तुझ्यासाठी गाणं म्हणेन. आणि तू माझ्यासाठी लाडका चकुलायस. लाडका छकुला माझा
लई गुणवान लाडकाच फुला माझा लई गुणवान एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन लाडकाच फुला माझा लाडकाच फुला लई गुणवान लाडकाच फुला माझा लई गुणवान एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन लाडकाच फुला माझा मुलांच्या जीवाला बंधनात जगता जगता उभं जन्म गेला परंपरा घातक मुलांच्या जीवाला बंधनात जगता जगता उभं जन्म गेला तुला तुझ्या पायावरती तुला तुझ्या पायावरती उभावी करेन तुला तुझ्या पायावरती उभावी करेन एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन लाडकाच फुला माझा लाडकाच फुला माझा लई गुणवान लाडकाच फुला लई गुणवान एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन एक एक पैसा अगदी बरोबर बोललास तू कोण कधीपासून खोटं बोलायला शिकला कधीपासून खोटं बोलायला शिकलास मार पडेल नो मला नाही आवडत हो काकाचा बच्चा हे बघा हर वाईट तुमच्यासोबत तू खोटं बोलायला शिकलाय हे असं व्हायला नको मला आवडत नाही लहान मुलांनी तर अजिबातच खोटं बोलायला नको आणि मोठ्याने तर बिलकुलच नको बाळा आपण गाणं म्हणत होतो ना तर सांगायचं गाणं म्हणत होतो मार पडेल अभ्यास कर परीक्षाच्या वेळेला भाऊजी का असं करता आले मुलांच्या जीवाला बंधनात जगता जगता उभं जन्म गेला परंपरा घातक मुलांच्या जीवाला बंधनात जगता जगता उभं जन्म गेला तुला तुझ्या पायावरती
तुला शिकवीन लाडका छकुला माझा लाडका छकुला लई गुणवान लाडका छकुला माझा लई गुणवान एक पैसा मिळवून तुला शिकवीन एक पैसा मिळवून तुला शिकवीन हो वहिनी पूर्ण अभ्यास घेतलाय आणि यांनी मस्त पैकी तयारी केली आहे. म्हणजे मला टेन्शन नाही यायचं. अजिबात नाही. कोण आहे तू? कशा मला उशीर होतोय आणि कुठल्या गोष्टी सांगितलं नाही आवाज तर वेगळाच येतो का आतमध्ये. दादा आम्ही अभ्यास करत होतो. रेडिओ चालू आहे बा. हा अगदी बरोबर बोलला. 100%. चला येऊ का? आणि जेवण वगैरे हो चल ना वहिनी जेवण करूया. चला चला बाबा ना बाय